डॉक्टर काय झालं असेल हो नानाजींना? बहुतेक हार्ट अटॅक असेल. आम्ही बघतो, तुम्ही बाहेर थांबा. नानीजी राधिका काय झालं? काय म्हणाले डॉक्टर? नाही ते अगं तरी मी पंकजला आणि समिताला सांगत होते हे नेहमीसारखी ऍसिडिटी नाहीये, वेगळं काहीतरी आहे. आता आता काही होऊन बसलं तर मी कुणाच्या तोंडाकडे बघू सांग? नानीजी असा विचार काऊन करते तुम्ही? तसं काही नाहीये. आता आपण हॉस्पिटलमध्ये आलो ना, नानाजींना काही होणार नाही. आता डॉक्टर पण ट्रीटमेंट सुरू करून राहिले. काही होणार नाही त्यांना, बरे होतील ते. आणि बरे नाही झाले तर? नानीजी मला खूप भीती वाटते ग. नाही नाही ते विचार येतात मनात. नानीजी असला विचार काऊन करतात? अशा वेळेस तर हिमतीनं घ्यायचं असते. तुम्ही खचून कसं चालेल? अशा वेळेस तर नानाजींना तुमची जास्त गरज आहे. नानीजी संकटाच्या वेळेस तर माणसाची खरी परीक्षा राहते. आता त्याला भ्यालो तर संकट वरचढ होऊन जाते, आणि धीरानं सामना केला तर आपण वरचढ होतो. सगळं ठीक होईल. राधिका पंकज आणि समिताला पुन्हा फोन लावून बघ ना. आता लागेल एखाद वेळेला. काय झालं, लागला? नाही नानीजी, पंकज भाऊंचा फोन नाही लागून राहिला. समिताला लाव. कमी त्याचा तर फोन बंदच येतोय. अरे देवा, आता काय करू मी? राधिका यांना हात नेला त्याला खूप वेळ झाला ग. आता डॉक्टर अजून कसे आले नाहीत बाहेर. यांचं काही बरं वाईट तर नाही हो नानीजी, काही होणार नाही नानाजींना. अहो एकदमच ठीक असतील. असं काऊन बोलून राहिले? आपल्या नानाजींनी कोणाचं काही वाईट केलंय का? मग त्यांचं वाईट काऊन होईल? आणि आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा आहेतच की त्यांच्या पाठीशी, हो ना? पण राधिका मला खूप भीती वाटते ग. नानीजी बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र म्हणजे तिचा विश्वास असते, नवऱ्यावरचा विश्वास. आणि जोवर तो शाबूत आहे तोवर कुठलंही संकट, कुठलीही परिस्थिती त्याला तिच्यापासून दूर नाही करू शकत. एक्सक्यूज मी, मिस्टर दामलेंच्या नातेवाईकांपैकी कोणी आहे का? त्यांची मुलगी किंवा मुलगा वगैरे? का नाही डॉक्टर, ऍक्च्युली काय आहे ना, मी आहे. तुम्ही कोण? मी त्यांची मुलगी. हे बघा, कंडिशन थोडी क्रिटिकल आहे. त्यांना अटॅक येऊन गेलेला आहे आणि ECG मध्येही थोडी व्हेरिएशन्स आहेत. तर आपल्याला ताबडतोब ऑपरेशन करायला लागेल. डॉक्टर लवकर म्हणजे किती लवकर? लगेच, ॲज अर्ली एज पॉसिबल. करा ना मग डॉक्टर साहेब, वाट कशाची पाहून राहिले? त्यांना वाचवण्यासाठी जे काही करायचं ते सगळं करा. हो, पण ऑपरेशनसाठी खर्च लागेल ना. किती? साधारण 4-1 लाख तरी खर्च होईल. पण डॉक्टर साहेब, माझा मुलगा आणि सून इथे नाही येतो. ॲटलिस्ट 1.5 लाख रुपये तुम्ही डिपॉझिट करा, म्हणजे ऑपरेशनच्या प्रोसिजरला सुरुवात करता येईल. मला वाटतं पंकज आणि समिधा येईपर्यंत आपण थांबावं. कायचे काही बोलून राहिलं तुम्ही तर काकू? डॉक्टर म्हटले ना आता लवकर ऑपरेशन करायला लागेल म्हणून. पण राधिका, पंकजला हे कळवायला तर हवं. हे बघा, तुम्ही डिस्कशन करत बसू नका. पेशंटचे मेडिक्लेम असेल तर तेही आम्हाला चालेल. पण मेडिक्लेम बद्दल सुद्धा यांना आणि पंकजला सगळं माहिती आहे. जे काय करायचं ते लवकर करा. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. इट्स अन इमर्जन्सी. राधिका, पंकजला आणि समिधाला परत फोन लागतोय का बघ ना. आता तरी लागेल. लागला का ग फोन? नानीजी फोन नाही लागून राहिला. आता काय करायचं? काय करायचं काय? ऑपरेशन तर करायलाच हवं ना.
पण नाहीतर भलत असेल तर काहीतरी होऊन बसायचं. नानी तुमच्या बँकेत किती पैसे आहेत हो? म्हटलं ना मी, मला काहीच माहिती नाही. हे आणि पंकजच बघतात सगळं. थांबा, मी यांना फोन करते. हा खाली हॉस्पिटलमध्ये ATM आहे, मी बघतो. आलोच. हो. नानीजी जरा बघून येते काय जमतं का. हा नानीजी काळजी करू नका, मी पण बघतो काही होतंय का. हॅलो. हॅलो, कुठे आहात तुम्ही? कुठे असणार आहे? ऑफिसलाच. हो, नाही नाही, म्हणजे तुम्ही मीटिंग मध्ये नाही ना? नाहीये का? बोल. अहो, तुम्ही इथे हॉस्पिटलला येता का? हॉस्पिटलला का? अहो, काय झालं माहितीये का? आपल्या नानाजींना हार्ट अटॅक आलाय. काय? हा ना, अचानकच झालं. म्हणजे नानीजी एकट्याच होत्या घरी. मी सोजी द्यायला गेले होते ना, तर यांना घाम फुटलेला आणि छातीत पण खूप दुखत होतं. नानीजी पण खूप घाबरून गेल्या होत्या. सगळं रामायण सांगत बसू नकोस, मुद्द्याचं बोल. हा, तर काही नाही, म्हणजे महादेव भाऊ आणि महाजनी काका काकू बकुळा मावशी सगळेच जण आले आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो आम्ही. हा हा. मग आता बरे आहेत का ते? अहो नाही ना, अहो डॉक्टरांनी ताबडतोब ऑपरेशन करायला सांगितलंय आणि 4 लाख रुपये तरी खर्च येईल. आणि ते म्हणाले की 1.5 लाख रुपये तरी आता लगेच भरायला लागतील. अरे बापरे. मग काय नाही, मग आपल्याकडनं होईल ना सोय? तुझं डोकं ठिकाणावर आहे का? हा, 1.5 लाख काय झाडाला लागतात? आणि आपण काय द्यायचे पैसे? त्यांचा मुलगा आणि सून आहे ना, काय नाव त्यांचं, पंकज आणि समिधा, ते घेतील की बघून? नाही ना, पंकज आणि समिधा गोव्याला गेलेत ना, त्यामुळेच आपल्या सगळ्यांना पैशाची सोय करायला लागत आहे. हे बघ, तू अजिबात पैशांचा वगैरे कमिट करू नकोस, हा, सांगून ठेवतोय. अहो पण असं कसं? डॉक्टर म्हणे की इमर्जन्सी आहे म्हणून, त्यांचा जीव धोक्यात आहे. अरे पण ही काय आपली जबाबदारी आहे का? हा, ते घेतील ना बघून त्यांचं. इथे आपलंच पुरत नाही आपल्याला. नाही येत माझ्याकडे पैसे. मग कुठून सोय होते का बघा ना. आपले नानाजी येत होते, त्यांच्या जीवासाठी तरी. हे बघ, तू उगीच इमोशनल होऊ नकोस आणि मलाही करायचा प्रयत्न करू नकोस. हा, इथे त्यांच्या मुलाला आणि सोनेलाच नाही पडली, आपल्याला काय घेणं देणं? मग मी नानीजींना काय सांगू? त्यांचा आपल्यावरती विश्वास आहे हो. आपण नाही मदत केली तर पार खचून जातील त्या. हे बघ, तू उगीच डोकं खाऊ नकोस. हा, आता माझं एकदा सांगितलं ना, नाही येत पैसे. ठेव फोन. हॅलो हॅलो हॅलो.